गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे 22,707 वाहनधारकांना कारवाई करण्यात आली. जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान 1,74,74,100 रुपये दंड वसूल करण्यात आले. यापैकी 55,65,350 रुपये भरले गेले आहेत, तर 58,13,750 रुपये अजूनही प्रलंबित आहे. जिल्हा वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. नांदगावकर यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त केले. या कृतीद्वारे त्यांनी आपल्या निवडणूक मोहिमेला आशीर्वाद आणि समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेची प्रेरणा घेऊन आगामी निवडणुकीत विजय मिळवण्याचे त्यांनी लक्ष्य ठेवले आहे. पुण्यातील धरणे 90% भरली असून अतिपावसामुळे नदीकाठची झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे हजारो कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पूर्वीच्या पुरामध्ये प्रत्येक कुटुंबाला 15,000 रुपये मदत मिळाली होती, परंतु यावेळी अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे नागरिक हलाखीची परिस्थितीत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी आज पुण्यात जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. खामगाव आगारात बस फेऱ्या कमी असून काही बसेस नादुरुस्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ढोपरगावसाठी बस फेऱ्या नियमितपणे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना 6 किलोमीटर अंतर पायी पार करावे लागते. संतप्त विद्यार्थ्यांनी आज खामगाव आगारात धडक देऊन बस फेऱ्या वेळेवर सुरू करण्याची व कोकरे विद्यालय ते ढोपरगावपर्यंत बस सुरू करण्याची मागणी केली आहे. अमरावतीत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. आमदार ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोर देत त्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढण्याची ग्वाही दिली आहे. वर्धा सरकारविरुद्ध सविनय कायदेभंग धरणे सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव, भारत जोडो आणि भारतीय लोकशाही अभियानांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा या आंदोलनाला सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय मूल निवासी दिवस आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित या आंदोलनात विशेष जनसुरक्षा विधेयकाविरोधात आवाज उठवला जात आहे. आमदार बच्चू कडू यांनी 6 ऑगस्टला संभाजीनगरात होणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. कडू यांनी पोलिसांना विनंती केली आहे की मोर्चा शांततेत होईल, तरीही अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रहारच्या मोर्चाला थांबवू शकणारी कोणतीही शक्ती नाही, असे कडू म्हणाले आहे. नांदुरा येथील विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार मिळाला आहे. 5 ऑगस्ट रोजी राज्यातील शहरी विभागातील उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून या वाचनालयाची निवड करण्यात आली. 1986 साली स्थापन झालेल्या विवेकानंद वाचनालयाचे वाचन सांस्कृतिक वृद्धीसाठी अनेक उपक्रम घेतले आहेत. वाचनालयात 29,000 ग्रंथ, 75 मासिके, 15 वर्तमानपत्रे व स्पर्धा परीक्षा विभाग असून अनेक विद्यार्थ्यांनी याच अभ्यासिकेतून नोकऱ्या मिळवल्या आहेत. वाचनालयाच्या या मानाचा सर्वत्र अभिनंदन होत आहे. चिखली तालुक्यातील मालकगणी येथील ज्योती गायकवाड यांच्या डोळ्यातून 60 जिवंत अळ्या काढण्यात आल्या. शेतात काम करताना डोळ्यात माती गेली आणि नंतर त्रास वाढला. नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील मोरलवार यांनी 2 तासांची तपासणी करून एक अळी काढली, ज्यामुळे महिलेचा डोळा सुरक्षित राहिला. आता ज्योती गायकवाड यांना कोणताही त्रास नाही. नांदेड रेल्वे स्टेशन मेमोरियल परिसरात एसटी महामंडळाच्या बस खाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बसच्या पाठीमागील चाक अंगावरून गेल्याने घटनास्थळावरच तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले असले तरी आत्महत्या की अपघात याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. मृत तरुणाचा उजव्या हातावर सुप्रिया असं नाव गोदलं आहे. पोलिसांच्या वतीने तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. Follow Use, OTIC News. Thanks for watching.